नमस्कार बिग बॉस प्रेमींनो. कधी विचार केलाय का की बिग बॉस मराठीच्या इतिहासातला सगळ्यात शक्तिशाली खेळाडू कोण होता? ह्यावर चर्चा तर खूप होतात, नाही का? पण आज आपण त्या चर्चेला एका फायनल वळणावर आणणार आहोत. कारण आपण बघणार आहोत सीझन 1 ते 5 मधल्या सर्वात दमदार खेळाडूंची अंतिम क्रमवारी. चला तर मग या धमाकेदार प्रवासाला सुरुवात करूया. हे ते खेळाडू आहेत ज्यांनी घरात फक्त हजेरी नाही लावली, तर अक्षरशः घर जिवंत ठेवलं. ते बोलले, कडाडून भांडले, प्रत्येक टास्क अगदी जीव ओतून खेळले आणि त्यांच्यामुळेच शोचा TRP गगनाला भिडला. काहींनी घरात राडे घातले, तर काहींनी शांतपणे आपल्या स्ट्रॅटेजीने अख्खा गेम फिरवला आणि काही जण तर फक्त त्यांच्या व्यक्तिमत्वानेच घराला हलवून गेले. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही यादी आपण खालून वर जाणार आहोत, म्हणजे रँक 10 पासून थेट रँक 1 पर्यंत. त्यामुळे ना उत्सुकता शेवटपर्यंत टिकून ठेवा, कारण नंबर 1 वरचा जो खेळाडू आहे तोच आहे बिग बॉस मराठीचा खरा बॉस. पण थांबा, मुख्य यादी सुरू करण्याआधी आपण काही अशा खेळाडूंबद्दल बोलूया जे टॉप 10 मध्ये नसले तरी त्यांचा उल्लेख केल्याशिवाय ही यादी अपूर्णच राहील. हे आहेत आपले डिझर्विंग मेन्शन्स, ज्यांचा प्रभाव खरंच खूप मोठा होता. आणि यातलं पहिलं नाव यांच्याशिवाय तर आपण पुढे जाऊच शकत नाही, अभिजित बिचुकले. कविमनाचे नेते, आठवलं का? बिचुकले म्हणजे चालतं बोलतं कंटेंट. त्यांचे ते वन लाइनर्स आणि तो कधी अंदाज नाही येणारा स्वभाव, वाह, त्यांच्यामुळे शोला एक वेगळीच मजा आली होती, हे नक्की. आता बोलूया एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतबद्दल. म्हणजे राखी घरात आली की समजून जायचं, ड्रामा, मसाला आणि मनोरंजन यांची 100% गॅरंटी. तिच्या असण्याने एकही एपिसोड कधी बोरिंग झाला नाही, हे तर मान्य करावंच लागेल. त्यानंतर आहे मीनल शाह. तिची ती जिद्द, तो स्पष्ट वक्तेपणा आणि खास करून टास्कमधला तिचा तो धडाकेबाज परफॉर्मन्स विसरणं शक्यच नाही. तिचा आवाज दाबण्याची हिंमत कोणातच नव्हती. आरबाज पटेल, ज्याचा तो आक्रमक आणि एकदम निडर अंदाज नेहमीच लक्ष वेधून घ्यायचा. तो कधीच मागे हटला नाही आणि घरात त्याचं अस्तित्व नेहमीच जाणवायचं. अपूर्वा नेमळेकर, तिची ती स्पष्ट मतं आणि ते भावनिक वादळ, ज्यामुळे घरात नेहमीच कंटेंट तयार व्हायचा. ती सीझन 4च्या केंद्रस्थानी होती आणि खेळ तिच्याभोवतीच फिरायचा असं म्हटलं तरी चालेल. आणि शेवटचे पण तितकेच महत्वाचे, अभिजित सावंत. एक शांत, संयमी पण जबरदस्त स्ट्रॅटेजिक खेळाडू. त्यांचा खेळ शांत असला तरी खूपच प्रभावी होता आणि त्यांनी आपली छाप नक्की सोडली. तर मंडळी, आता वेळ आली आहे मुख्य काउंटडाऊनची. चला सुरुवात करूया बिग बॉस मराठीच्या इतिहासातील टॉप 10 सर्वात शक्तिशाली खेळाडूंच्या यादीला, रँक नंबर 10 पासून. तर आपल्या यादीत 10व्या क्रमांकावर आहे अक्षय केळकर, बिग बॉस मराठी 4चा विजेता. अक्षयचा खेळ म्हणजे शांत आणि संयमी वृत्तीचं एक परफेक्ट उदाहरण. त्याने कधीही आरडाओरडा केला नाही, पण अत्यंत हुशारीने टास्क पूर्ण केले. त्याने दाखवून दिलं की आवाज न चढवताही गेम कसा जिंकता येतो, आणि म्हणूनच तो त्या सीझनचा विजेता ठरला. आता वळूया 9व्या क्रमांकाकडे. कोण असेल बरं इथे? पुष्कर जोग, पहिल्या सीझनचा रनर अप. पुष्करने संपूर्ण सीझनमध्ये खूपच क्लास, सन्मान आणि समजूतदारपणाने खेळ खेळला. त्याचा खेळ थोडा सेफ असला तरी पहिल्या सीझनमध्ये त्याचं योगदान खरंच खूप महत्त्वाचं होतं. यादीत 8व्या स्थानावर आहे एक अशी खेळाडू जिचा खेळ खूपच प्रभावी होता. अंकिता प्रभू वाळवलकर, एक अत्यंत हुशार आणि शांतपणे रणनीती आखणारी खेळाडू, जिला कदाचित अनेकांनी कमी लेखलं, पण तिचं तेज डोकं आणि तिचा तो शांत खेळ किती प्रभावी होता हे तिने वेळोवेळी सिद्ध केलं. आणि आता 7व्या क्रमांकावर आहे आपल्या लेटेस्ट सीझनचा विजेता सूरज चव्हाण, बिग बॉस मराठी 5चा विजेता. सूरज दिसायला मृदू आणि शांत वाटत असला पाचव्या पर्वाचा विजेता म्हणून आपल्या समोर आला. आता आपण यादीच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे खरी स्पर्धा आहे. आपण प्रवेश करत आहोत बिग बॉसच्या खऱ्या लेजेंड्सच्या यादीत, ज्यांनी खेळाची व्याख्याच बदलून टाकली. आता स्पर्धा एकदम टफ होतेय. 6व्या नंबरवर आहे जय दुधाणे. आठवतोय का? एकदम सायलेंट किलर, टास्कमध्ये जबरदस्त आणि शांतपणे गेम कंट्रोल करणारा. मग 5व्या नंबरवर आहे शिवानी सुर्वे, म्हणजे अक्षरशः फायर पर्सनॅलिटी. तिचा तो आवाज, ते इमोशनल वादळ, घरात तिची एक वेगळीच दहशत होती. 4थ्या नंबरवर निक्की तांबोळी. अरे वा, एक निर्भय TRP मॅग्नेट.
सगळं लक्ष तिच्यावरच असायचं. तिसऱ्या नंबरवर आहे आपला विशाल निकम, सीझन 3चा विजेता, म्हणजे ना ताकद आणि बुद्धी याचं परफेक्ट कॉम्बिनेशन. आणि दुसऱ्या नंबरवर आहे बिग बॉस मराठीची पहिली क्वीन मेघा धाडे. तिचे ते मुद्दे आणि इमोशनल पकड, म्हणूनच तर ती पहिली विजेती ठरली. आता फक्त एकच स्थान उरले आहे, नंबर 1. तो खेळाडू कोण आहे ज्याने बिग बॉस मराठीवर राज्य केलं? कोण आहे बिग बॉसचा खरा बॉस? तर बिग बॉस मराठीच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली खेळाडू नंबर 1च्या स्थानावर आहे शिव ठाकरे, बिग बॉस मराठी 2चा विजेता. शिव म्हणजे एक कम्प्लीट पॅकेज. माइंड गेम, टास्कमधली मास्टरी, फॅनसोबतचे कनेक्शन, नेतृत्व आणि अचूक रणनीती. एका खऱ्या बिग बॉस विजेत्यामध्ये जे काही हवं ते सगळं काही त्याच्या खेळात होतं. त्याने खेळाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. शिव ठाकरे म्हणजे बिग बॉसमध्ये वर्चस्व कसं गाजवायचं याचा खरा आराखडा. तर मंडळी, ही होती बिग बॉस मराठीमधल्या सर्वात शक्तिशाली खेळाडूंची आमची अंतिम क्रमवारी. तुम्हाला काय वाटतं? या यादीशी तुम्ही सहमत आहात का? तुमचा नंबर 1 खेळाडू कोण आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या विश्लेषणामध्ये.